नमस्कार, आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वाफेवरील पापड। उपवासाचे साबुदाण्याचे वाफेवरचे पापड करतोय। तर त्याच्यासाठी 1 पाव साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा कमी पाणी घालून सुट्टा झाला पाहिजे, असा एकदम सुट्टा असा झाला पाहिजे। ते तसा केला की छान असे वाफेवरचे आपले हे पापड फुलले जातात। तर त्याच्यानंतर हे मी प्लेटा घेतलेल्या आहेत। आपण पटकन होणारे लवकर इडली पात्रात हे पापड बघतोय, त्याच्यासाठी इडली पात्राचं हे भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात प्लेटा घेतलेल्या आहेत। तर सुरुवातीला ह्या प्लेटांना थोडंसं नकळत तेल लावायचं, जास्त तेल लावायचं नाही। त्याच्यानंतर काय होतं मग डब्यात वास येत राहतो। तर ह्याला थोडंसं अगदी हलकं तेल पुसून घ्यायचं, सुरुवातीलाच घ्यायचं, नंतर सारखं सारखं लावायचं नाही। आणि त्याच्यानंतर मी थोडासा कलर आपल्या आवडीनुसार कलर घ्यायचे, थोडासा कलर घ्यायचा। आपण कसा कलर मिसळायचा बघूया। अगदी थोडा थोडा घ्यायचा आहे। हा ग्रीन कलर आहे, तर आपण आपल्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता। अगदी असं अलगद केलं, फिरवलं की हे होऊन जाते कलर। असाच रेड सुद्धा मी किंवा लाईट ऑरेंज सारखा मी हे करते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर करू शकता किंवा व्हाईट सुद्धा आपले करू शकता। हे दिसायला थोडं छान दिसतं, लग्नात वगैरे असं केले जातात रुखवतावर। तर असा करून घेतलेला आहे। आता आपण प्लेटांना तेल लावून घेऊया, मीठ घालूया। आता मिक्स करूया चांगलं। मीठ घातलेलं आहे, आपल्या चवीनुसार मीठ घाला। जास्त कोणाला खारट आवडतं, कोणाला कमी खारट, तब्येतीनुसार मीठ घालून घ्यायचं। तसंच ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलं होतं ते मिक्स करूया। आणि आता त्याला तेल लावायचं, असं तेल लावून घ्यायचं। सगळ्या प्लेटला तेल लावून घ्यायचं। इडली पात्र ठेवलेलं आहे, पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे। माझं पाणी अगदी गरम झालेलं आहे। तर आपण आता प्लेटा भरून घेऊया। सुरुवातीला प्लेटला तेल लावलेलं आहे थोडंसं खाली। आपण 1 प्लेटा ह्या पूर्ण एका डिशवरच्या व्हाईट करून घेऊया। नंतर मग आपण आता ही प्लेट भरलेली आहे, ही मी व्हाईट केलेली आहे, म्हणजे व्हाईट साबुदाणा भरलेला आहे। तर ही सुरुवातीला ठेवूया। आता हे आपण पांढरं व्हाईट साबुदाणा एकदम सफेद हे केलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला तुम्हाला हवा असला तर थोडंसं कलरचं वरती साबुदाणा टाकायचं, छान वाटतं तसं, मुलांना पण आवडीचं। आणि डिझाईन म्हणून आपण अगदी नकळत हातावर घ्यायचं आणि हा असं टाकायचं। लग्नात वगैरे असं रुखवताला द्यायला खूप छान दिसतं हे तळल्यावर सुद्धा। तर ह्याला थोडंसं दाबून घेऊया, हाताने थोडं प्रेस करायचं। आणि आता ही दुसरी प्लेट सुद्धा आपण त्याच्यावर ठेवतोय, अशी ठेवायची। अजून आपला गॅस मीडियमच आहे। सगळ्या प्लेटा ठेवल्या की गॅस आपण फास्ट करूया। आपण ही सुद्धा प्लेट तयार करतोय। हे पटकन होतात असे साबुदाणा पापड, पटापट होत आहेत कमी वेळेत।
अगदी आपल्याला उपवासाला कधी पण आपण हे खाऊ शकतो. आता आपण हिरवा साबुदाणा वरती टाकतोय, हलकी डिझाईन. आणि आता हे सुद्धा आपण प्रेस करतोय. आणि हा सुद्धा आपण ही प्लेट सुद्धा ठेवतोय. अशा आपण एकूण 3 प्लेटा ठेवलेल्या आहेत इडली पात्रात. आणि ह्या 3 प्लेटामध्ये ह्या छोट्या आपण 4 प्लेटा ठेवतोय. आणि 4 त्रिकोण 12 म्हणजे आपण एका वेळेला 12 साबुदाण्याचे पापड करतोय. तर आपण झाकून ठेवूया, अगदी 5 मिनिटं किंवा 4 मिनिटातच हे तयार होत आहेत. आता गॅस आपण फास्ट करूया. अगदी 4 ते 5 मिनिटं झालेले तर बघू शकताय एकदम छान असे झालेले आहेत आपण पापड. अशी एखादी पळी घ्यायची ज्याच्यामध्ये प्लेट आपली अशी एकदम सहज काढता येईल अशी काढून घ्यायच्या ह्या प्लेटा. अशा पूर्ण काढून घेऊया. आपण हे थोडस थंड झालेलं आहे. थंड म्हणजे थंड नाही, फक्त आपण काढून घेतलेलं आहे. तर एखादं पाणी घ्यायचं असं बुडवायला हात. हे बोट थोडीशी अलगद बुडवायची आणि हे सोडवून घ्यायचं. कडेचं प्लेट धरायची अशी, थोडंसं हे कडेचं असं सोडवून घ्यायचं. असं पाण्याच्या हाताने सोडवून घ्यायचं फिरवून. आणि आता हे असं काढून घ्यायचं. आता आपण एक बॅच ही झालेली आहे. राहिलेल्या साबुदाण्याचे आपण सगळे पापड अशाच तऱ्हेने करून घेऊया. दुसरे सुद्धा पापड इथं झालेले आहे. दुसरे बॅच बघू शकता. पटकन होत आहे हे, लवकर पटापट. आता हे आपण असं काढून घेऊया. हे सुद्धा आपले झालेले. आता हे पटापट आपण काढून घेऊया. तर मग सांगितल्याप्रमाणे आपण पाण्याचा थोडासा असा हात हे करायचा, ओला करायचा. असं मारून पण तुम्ही काढू शकता. प्लेट आपली ही अशी होते. इडली पात्रात करणार नसाल तर एखादी अशी चाळण घ्यायची, छोटं पातेलं किंवा कढई ठेवायची आणि त्याच्यावर हे असं ठेवून द्यायचं. असं पण तुम्ही करू शकताय. पण त्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं किंवा तुमच्याजवळ खोलगट ताट असलं तर ठेवायचं. हे असं झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटात आपल्याला ते परत काढायचं आहे. आणि तुमच्याजवळ जर प्लेटा नसतील तर एखादी बांगडी घ्यायची, त्याच्यामध्ये असं भरून ठेवायचं आपला साबुदाणा आणि अलगद बांगडी नंतर काढायची. असं पण करू शकताय. बांगडी अलगद काढून घेऊया. अशी काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला हे असं लावून घ्यायचं. हे आपली डिझाईन आहे म्हणून तसं हे होतं. आणि ठेवून द्यायचं त्याच्यावर. ती ठेवलेली प्लेट काढूया. आणि आपण प्लेट काढून घेऊया. मस्त आपला तिरंगा छान आलेला आहे. आता ही प्लेट आपण ठेवूया.
पण ठेवताना तुम्ही अशा प्लेटा 5 ते 6 प्लेटा आरामात बसवू शकता तुम्ही असं जर केलं तर. आणि आता आपण हे तिरंगा काढून घेऊया. बघू शकताय एकदम छान असा आपला तिरंगा आलेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. गरम आहे हे, तर ओला हात करून कडेचं सोडवून घ्यायचं. हे हात ओलाच करायचा, नाहीतर ते साबुदाणे आपले गरम असतात ना ओलसर, तर ते हाताला चिटकू शकतात. म्हणून हात थोडासा ओलसर करायचा. आणि जर तुम्हाला नुसतेच व्हाईट करायचे असले तर तुम्ही पटकन त्या प्लेटमध्ये काढू शकते. असं सोडवून घ्यायचं. वाव, मस्त बघू शकताय. आणि आता आपण इथं झाले आपले हे साबुदाण्याचे. मी अजून बाकीचे आहेत ते उन्हाला ठेवले आहेत गॅलरीमध्ये. इथं आपले पूर्ण असा आता साबुदाण्याचा व्हिडिओ झालेला आहेत आपले. तर ह्याला आता 4 दिवस कडकडीत उन्हात वाळवायचे. पण आता ही बाजू पलटून परत एकदा 2 ते 4 तासांनी बाजू पलटवायची आणि कडक उन्हात वाळवायची. बघू शकताय इथं अगदी 4 ते 5 तास झालेले आहेत उन्हात आपण घेऊ. तर ही आता वरची बाजू बऱ्यापैकी गरम झालेली आहे, सुकलेली आहे. तर आता खालची बाजू एकदम चिटकू नये म्हणून आपण ती बाजू वरती करून घ्यायची. सहज सुटलं जातं हे. आपण तेल वगैरे ह्याला वापरायचं नाहीये. तेलाने कसं मग वर्षभर वास येत राहतो. असं आता हे सगळं आपण खालची बाजू वरती करून घेणार आहोत. आणि चांगलं कडकडीत ह्याला 4 ते 5 दिवस उन्हात ठेवायचं, वाळवून घ्यायचं. आपले हे सगळे साबुदाणा पापड झालेले आहेत वाफेवरचे. बघू शकताय छान झालेले आहेत असे एकदम. आता मी इथंच उन्हाला ठेवते. हे इथं झाले आपले साबुदाण्याचे उपवासाचे वाफेवरचे. तर मी कडकडीत उन्हात अगदी 4 दिवस 5 दिवस वाळवलेले होते. तर आता आपण हे तळून बघूया. आपला हा तिरंगा अगदी खूप छान आहे. आपण इथं ठेवूया. आता आपण तळून बघूया. तेल अगदी कडकडीत गरम झालेले आहे. मी एक तळून पण बघितलं. तर आपण आता हे तळून बघूया. वा, बघू शकताय एकदम छान झालेलं आहे. आपले त्या ऑरेंज कलरचे हे केशरी व्हाईट वरती खूप छान दिसते हे. तर काढून घेऊया. एक हिरव्या कलरचं बघूया. अगदी छान फुलतायत आपले.
एकदम मस्त झाले, फुललेत आपले टपोरे सारखे एकदम. काढूया. आपण व्हाईट पण एखादं बघूया. हे एकदम आपल्या छोट्या प्लेट मधलं आहे, एकदम छोटी वाली प्लेट. एकदम शुभ्र पांढरं. इथं झाली आपली साबुदाण्याची वाफेवरचे पापड. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.